म्हाका मर्सडीज जाय, म्हाका तू जॉब जरी केलो म्हाका मर्सडीज जाय म्हणून 100 पॉट 1000 पॉट ते मॅनिफेस्ट जावचे ना. त्यो डॉक्टर जितेंद्र आडिया एमडी मेडिसिन हार्टाचो दोतोर आयज तो ती प्रॅक्टिस बंद करून ओनली वर्क्स फॉर द लॉ ऑफ एट्रॅक्शन. हे शक्य आसा? एक डॉक्टर त्याची बरी प्रॅक्टिस चलता, जेका बरें नाव आसा, तो म्हणटा की प्रत्येक गजाल बॉडीन सुद्धा कितें आजार आमच्या घडटा ते सुद्धा आम्ही बाय लॉ ऑफ एट्रॅक्शन आम्ही करू शकता. पेन कंट्रोल करू शकता. देवाची भक्ती ही पैशाचेर नसता, ती भावनेचेर असता. हांवें कांयच नैवेद्य दाखोवंक ना आणि मनांतल्यान फक्त श्री स्वामी समर्थ इतकें म्हटलें तर देव हो भक्तीचो भुकेलो आसा. तो तुज्या नैवेद्याचो तू तेचे कितले फावट ना मनशाच्या आयुष्यात जे कितें घडटा बरें और वाईट हे त्याच्याच मनान अट्रॅक्ट केलेले असता. नमस्कार. प्रत्येकाक लॉ ऑफ अट्रॅक्शना बद्दल जाणून घेवपाची खूप इच्छा असता आणि हेका लागून प्रत्येक मनीस इन्क्लुडिंग मी प्रत्येक जण खंय ना खंय रिसर्च करीत रावता, खंय ना खंय लोकांक विचारीत रावता आणि प्रत्येकाक आपल्याक जाय तशें आन्सर मेळना, सॅटिस्फाय आन्सर मेळना. तेकाच लागून आयज जो आमच्या वांगडा गेस्ट आसा तो जावन आसा श्री वामन बापट सर. तेंचे सांगपाक गेले जाल्यार तेंचो एक्सपिरियन्स लॉ ऑफ अट्रॅक्शन फिल्डान एक 20-25 वर्सांचो आसा. तेणी खूब लोकांची लायफ चेंज केल्ली आसा आणि मेन म्हटल्यार तेणी आपली लायफ चेंज केल्ली आसा. तेणी आपल्याक जाय जाय ते गजाली लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून अचीव केल्ले आसा. फॉर एक्झाम्पल कार, ड्रीम, घर आणि अशें अनेक तेंचे बिझनसान ग्रोथ अशें अनेक खुबशे गजाली तेणी केल्ले आसा. अशें विविध एक्सपिरियन्स तेणी आमकां ह्या पॉडकास्टान सांगलेलो आसा. पॉडकास्ट एक बेबी स्टेपा वयल्यान एक एडवान्स लेवलाचेर येयल्लो आसा. पॉडकास्ट मातसो व्हडलो जाल्लो आसा, तेज्या खातीर आमी हे पॉडकास्ट 2 भागांत डिवायड केलेलो आसा. आतां तुमी पळयतलो हो पार्ट 1 तसोच हेज्या बरोबरच दुसरो अपलोड जातलो तो पार्ट 2. गोंयकारां खातीर एक खुशखबरी आसा, कारण पॉडकास्ट हो टोटली कोंकणीन जाल्लो शूट आसा. लॉ ऑफ अट्रॅक्शना बद्दल जाल्लो आसा, जेणे करून सरान सांगलेले प्रत्येक शब्द आमच्या मना पर्यंत उतरतले, मना पर्यंत पावतले, जेणे करून आमी आमच्या लायफान ऑटोमॅटिकली लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करपाक शकतले. आणि हो पॉडकास्ट असो डिझायन केल्लो आसा जेणे करून तुमी ऑटोमॅटिकली तुमच्या लायफान खुबशे गजाली अट्रॅक्ट करपाक लागतले. रिक्वेस्ट इतली आसा की प्रत्येकान हो पॉडकास्ट आख्खो पळोवचो, आपल्या एक चाहत्या मनशाक शेअर करचो, जेणे करून त्याच्या लायफान कितें तरी पॉझिटिव्ह चेंजीस जावपाक स्टार्ट जातले. थँक्यू सो मच. डू एन्जॉय दिस पॉडकास्ट. सर नमस्कार. तुमचे खूप खूप स्वागत हा. एक म्हाका खूब बरें दिसता, पयलीं सरान एक्चुअली गोंया भायर लॉ ऑफ अट्रॅक्शन कॉन्सेप्ट चलताय पळयल्ले, पण गोंयान एक असे एक्सपिरियन्स पर्सन ज्यांच्यानी 20-25 वर्सां एक लॉ ऑफ अट्रॅक्शन फिल्डान तशेंच एक फायनान्स फिल्डान काम केलेले पळोवंक ना. फायनान्स फिल्डातले पळयल्ले, बट एक लॉ ऑफ अट्रॅक्शन फिल्डान गोंयांतल्या मनशांनी, कित्याक लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सर कॉन्सेप्ट 18-19 व्हायरल जात गेले सोशल मिडियाच्या माध्यमांतून, पण गोंयान अशें खंय पळोवंक नासले सर. एक खूब बरें दिसता की गोंयांतले तुमी एक फेमस पर्सनॅलिटी म्हणपाक शकता लॉ ऑफ अट्रॅक्शनान. तुमी तुमकां जाय ते गजाली अचीव केल्ले आहा, तशेंच लोकांच्या लायफान चेंजीस केल्ले आहा. आनी तुमी आतां सांगल्या प्रमाणे एक बिलीव जायना, बट 20-25 वर्सां तुमी काम करून सुद्दां तुमचो पयलोच पॉडकास्ट हांव घेता. एक म्हणपाक शकता ही म्हाजी फ्रिक्वेन्सी किंवा एक हांवें खंय तरी अट्रॅक्ट केल्ले आसतले गजाली सो तेका लागून जाता. तर एक पयलोच म्हाका कॉन्सेप्ट तुमकां विचारपाक जाय की लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन आनी विज्युअलायझेशन हेजे तिगांच्या मदीं डिफरन्स कितें आसा किंवा कशें कितें आसा हे सर? लॉ ऑफ अट्रॅक्शन जो आसा त्याच्यातले एक पार्ट म्हणजे व्हिज्युअलायझेशन और मॅनिफेस्टेशन. वेगळे काय ना, टोटली वन कॉन्सेप्ट इज लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ जेन्ना आमी म्हणटा त्याचो अर्थ कोंकणी नियम असो जाता, सिद्धांत जाता मराठीन. म्हणजे इट्स फिक्स, इट्स लॉ. अशें केलें म्हणजे अशें जातलेच. सो इफ यू वॉन्ट मी टू डिस्क्राईब द लॉ ऑफ अट्रॅक्शन इन वर्ड्स जाल्यार आमच्या अंतर्मनाकडे जी गजाल पावता, अंतर्मनाकडे म्हटला, मनाकडे म्हणूंक ना, बिकॉज मागीर मन अंतर्मन हे वेगळ्यो गजाली फुडें डिस्कस करूया. जी गजाल आमच्या अंतर्मनाकडे पावता ती पिक्चरच्या स्वरूपान, भावनेच्या स्वरूपान, संवेदनेच्या स्वरूपान ती गजाल आमच्या आयुष्यात अट्रॅक्ट जाता, ती आमकां गजाल आमच्या आयुष्यात येता. म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. जी गजाल तुझ्या मनान पावता, अंतर्मनान, ती गजाल तुझ्या आयुष्यात प्रत्यक्षान घडतात. प्रत्यक्षान कृतीन येवप म्हणजे मॅनिफेस्टेशन. पूर्ण झाले ते अशें. पण हांगा ते विचारलेलें तुमकां मनान पावता म्हटलें, मनान 2 भाशेन पावता सर. माझ्या प्रमाणे सर
एक कोण तरी तुका परत परत सांगत रावतलो की तू बरो भुरगो म्हणून, आणि तू ऑटोमॅटिक मनान पावन तू बरो भुरगो जाता, आणि एक भितरल्यान तुका दिसता की आपण बरो भुरगो म्हणून, आणि तू जाता. सर दोघांमध्ये डिफरन्स किती आहे सर? कारण हेच सिच्युएशन आम्ही नेगेटिव्ह वेन घेतल्यार नेगेटिव्ह जावपाक शकता, मनाकडे पावपाक शकता सर. सो कशें कितें ते? खूप बरो क्वेश्चन तुवें विचारलो. हे जाणून घेवच्या पयलीं आमकां हे जाणून घेवचें पडटलें की मन म्हणजे कितें. ओके. आणि मागीर बाह्य मन आणि अंतर्मन, त्याच्यापेक्षा आणि फुडें वचून आसता सूक्ष्म मन. म्हाका दिसता तितक्या डीप वचपाची गरज ना, पूण जे सगळ्यांक खबर आसा, बाह्य मन लॉजिकल माइंड अशें आमी ताका इंग्लिशीन म्हणटा, आणि अंतर्मन ताका सबकॉन्शियस माइंड अशें आमी इंग्लिशीन म्हणटा. हे जर फरक जर कळलो, मन म्हणजे कितें. आता लोकांक दिसता कितें मन म्हणजे ब्रेन. कोणाकय जर तू कोणाकय विचारशीत मन, तुका हांवें जर विचारलें फॉर एक्झाम्पल तुजें मन खंय आसा, की हांगा आसता मन आमचें हृदयान आसता, असो तुजो हात हृदयाकडे पळयता. हृदयाकडे वयता. हृदय म्हटल्यार हार्ट इज अ ऑर्गन ऑफ द बॉडी. वेर मन जे आसा न्ही ते ऑर्गन ना, इज अ इमेजिनरी पार्ट ऑफ द बॉडी. स्कॅनिंग केल्यार मन खंय दिसना. आयज मेन कोणी सायन्सान तुमकां सांगला की त्याचे ब्रेनाचे स्कॅनिंग केलें, हार्टाचे केलें, सगळें पळयलां, पूण मनाचे स्कॅनिंग केलें आनी कळ्ळें अशें जाला ना. सो ब्रेन आणि मन हेच्यातलो जो फरक आसा न्ही तो सिंपल भाशेन जर हांव तुका सांगू जाल्यार, ब्रेन म्हटल्यार यू कॅन कन्सिडर द हार्डवेअर ऑफ द कॉम्प्युटर, आणि जे मन आसा न्ही दॅट इज द सॉफ्टवेअर ऑफ द कॉम्प्युटर. म्हणजे ब्रेनाची जी प्रोसेस चलता भितुरली ते अंतर्मनान चलता, आणि ब्रेन म्हटल्यार आमचो एक ऑर्गन, आणि मन म्हटल्यार भितुरली चलपी प्रोसेस. तेतून म्हणून न्ही कॉन्शियस म्हणजे आमची जेन्ना ब्रेन फ्रिक्वेन्सी 12 ते 15 आसता, आमी ताका बिटा स्टेज अशें म्हणटा, त्या टायमार आमी कॉन्शियसली म्हणजे बाह्य मनाचे कॉन्शियस मनाचे काम वेगळे आसा आणि अंतर्मनाचे काम वेगळे आसा. हे आमकां आयज मेरेन कोणाक खबरच ना. पयलीं मन म्हणजेच खबर ना कितें ते, जाल्यार आमकां त्याच्या अंतर्मनाचे आणि मनाचे काम खबर आसूं शकना. तुम्ही म्हाका मनाचे आमचे थिअरिटिकल सांगले काय दिसले म्हाका, पण एक साध्या शब्दान जर समजपाक गेले जाल्यार मन म्हटल्यार कितें? हय, मन म्हटल्यार आमच्या विचार जे येता, थिंकिंग. आता बाह्य मनाची कामां सांगता मागीर तुका आपशीच कळटलें मन म्हणजे कितें. विचार करप, तेचेर निर्णय घेवप, एनालिसिस करप, योग्य अयोग्य हें ठरवप, भावना निर्माण करप त्याच्या बद्दल, इमोशन्स क्रिएट जाता, आणि त्यो इमोशन्स तुझ्या बॉडीचेर इफेक्ट करता. तुझ्या फुड्यान जर वाघ उबो रावलो तर अचानक बॉडीक घाम येतलो, बिकॉज दॅट रिएक्शन म्हणजे मनान जे कितें भयाचो विचार स्वप्न पडटा पळय मनशाक रातचे, फुड्यान काय वाघा बद्दल कितें घातला आमी ते मनात ते रिएक्ट जाता आणि ते बॉडीचेर तुझे दिसता. सो प्रत्येक मनाचेर जेन्ना अंतर्मनाचेर आमच्या जेन्ना इफेक्ट जाता त्याचो इफेक्ट डायरेक्टली रिलेटेड टू बॉडी असता. सो म्हणून अंतर्मनान कितें घालप आणि ना घालप हे आमकां जर कळलें आणि त्यांचे डिस्टिंग्विशिंग जर आमकां कळलें, लॉजिकल माइंड इज बाह्य मन, पण अंतर्मनाक न्ही स्वताची बुद्धी ना, तेका बरें वायट कळना. जी गजाल त्याच्याकडे बाह्य मनातल्यान भितून पावता ती गजाल ती फक्त अट्रॅक्ट करता, आपल्याकडे ओढून घेता. सर हेजो अर्थ आता जे हांव गेस्टांकडे उलयता हे खंय तरी माझ्या माइंड सबकॉन्शियस माइंडान भरलेले आसा. ऑफकोर्स हांव तुका इतलें सांगू शकता सोप्या भाशेन, आयज मेरेन प्रत्येकाच्या आयुष्यात तुझ्यात न्ही प्रत्येक मनशाच्या आयुष्यात जे कितें घडटा बरें और वायट हे त्याच्याच मनान अट्रॅक्ट केल्लेले असता. बाय नोईंगली और अननोईंगली, you believe or not, but that is attracted by your own mind. सर हे चेंज काय करप? चेंज करप खूप महत्वाचे आसा. चेंज म्हणजे बरें असलं जाल्यार चेंज करपाची गरज ना. जर आपल्या आयुष्यात वायट गजाल घडटा ती त्याच्या खातीर न्ही प्रॉपर्टीज थोड्यो आसा अंतर्मनाच्यो आणि बाह्य मनाच्यो, त्यो आमकां समजून घेवच्यो पडटल्यो एक्चुअली. आता हांव तुका एक एक्झाम्पल सांगता. बाह्य मन विचार करता न्ही, हांवें तुका सांगलें ही गजाल आता ही च्या, तर ते बाह्य मनाक कळटा ही च्या ही फुटी आसा काय दुधाची आसा हे विचार ते बाह्य मन करता. वेर एज अंतर्मनाक ते बरें आणि वायट कळना, ते पावले जर च्या जाय अशें मनान येयले का तो च्या आपल्याकडे अट्रॅक्ट करता. सो बाह्य मनाक आता तुका सांगपाचें म्हटल्यार हत्ती असता न्ही आणि माऊत असता, खबर आसा न्ही. सो म्हाका सांग हत्ती चड शक्तिवान का माऊत चड शक्तिवान? हत्ती चड शक्तिवान, माऊत हो मनीस, तो त्याच्यापेक्षा कांयच न्हू. पूण म्हाका सांग हत्ती आपणाक जाय ते करता का मावथाक जाय ते करता? मावथाक जाय ते करता.
मावताक जाय ते हत्ती करता. शक्तिवान कोण असा? हत्ती. पण मावताक जाय ते तो करता. म्हणजे त्याका डायरेक्शन कोण दिता? माउथ दिता. त्यांनी कशे वागप म्हणजे ओनर कोण जालो? माउथ जालो आणि तो जालो सर्वंट. सो तुवें फक्त ऑर्डर सोडपाची. आम्ही कशे हॉटेलान गेले का च्या हाड म्हणटा, अमुक अमुक हाड म्हणटा, तो मागीर घेऊन येता न्ही जो वेटर असता तो. त्याच प्रमाण जेन्ना आमचे बाह्य मन अंतर्मनाक ऑर्डर सोडटा हे तुझ्या आयुष्यात जाय. पण जर अशो काही गजाली ज्यो नेगेटिव्ह आसा आणि तितून एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, पॉझिटिव्ह गजाल अट्रॅक्ट जावपाक टाइम लागता आणि निगेटिव्ह गजाल फास्ट अट्रॅक्ट जाता. सो बाह्य मनाक हें कळपाक जाय, फिल्टर जो लावपाक जाय पळय की ही गजाल बरी आसा ती भितून धाडुया आणि ही गजाल वायट आसा ती भितून धाडुया नाका, हे त्या बाह्य मनाक कळपाक जाय. चुकोन सुद्धा जर निगेटिव्ह गजाल भितून धाडली जाल्यार मागीर त्याचेर बाह्य मनाचो कंट्रोल ना, ती गजाल त्याच्या आयुष्यात जातली. भिवपाची गरज ना. अशें जर जालें ती सुद्धा कशी काडपाची ह्याका हॅक्स आसा, ते मागीर फुडें आमी उलयतना सांगुया. जसं सुरवातीकूच एक प्रश्न तुमच्याकडे केल्लो हांवें की जर एक कोण तुका भायल्यान सांगता गजाल की तू बरो बरो भुरगो म्हणून आनी मन आमचे एक्सेप्ट करता की आपण बरो म्हणून, आनी एक भितरान दिसता की आपण बरो म्हणून. हे कशी सर फ्रिक्वेन्सी वळखून घेवप मनान त्या? कारण ती नॉलेज बरी का वायट खबर ना आमकां. कारण आमचे सबकॉन्शियस मायंड कितें करतले जे येता ते घेतले भितून तुम्ही सांगल्या प्रमाणे. सो ते कशें वळखप? आता खंयची विचार जेन्ना तुझ्या मनात येता, थिंकिंग इज द प्रोसेस ऑफ बाह्य मन. हे बाह्य मन विचार येता पयली आणि त्याचेर जे एनालिसिस करता ते बाह्य मन करता. तेतूंतल्यान जे कन्क्लुजन आसा पळय ते तुझे इनर मन घेता. तुका भायल्यान हांवें तुका म्हटलें तू बरो तू बरो, पण तुवें खरें कितें कर्म तुजे केला ते तुका खबर आसता. आनी तुजे तेन्ना बाह्य मन लॉजिक लायता की तो म्हाका बरें म्हणटा, पण त्याका हें खंय खबर आसा की हांवें हें वायट काम केला, हे तुजे तुकाच खबर आसतलें. पण हांवें तुका वायट म्हटल्यो, हांवें तुका समजा गाळी मारल्यो, तू म्हणटलो कितें, बाह्य मन कितें म्हणटा, तू मार रे गाळी, पण माझ्या अंतर मला खबर आसा न्ही हांवें तुका चोर म्हणतो, तू चोर जाता. सो नो बडी कॅन हर्ट यू अनलेस यू परमिट, अशें आमी म्हणटा. सो लोक कितें म्हणटा हेचेर अंतर्मनांतल्यान तुज्या जो आवाज येता, जे आम्ही इनर व्हॉइस जाका म्हणटा, बाह्य आयकता हे कानान आयकता आणि अंतर्मनाचे कानान आयकता ना. ते ऑटोमॅटिक तुझ्या मनान विचार येता, ते विचार हो तुझ्या अंतर्मनाचो आसता. सो तू बरो का वायट हो भितुरलो व्हॉइस जो आयकोंक येना, जो तुका फक्त फील जाता, तो व्हॉइस सांगता ते खरें. सो तुका भायल्यान जरी कितलोय वायट म्हटलो आणि कितलोय बरो म्हटलो तरी बरें ते आयकपाचें ना न्ही, पण लास्टाक बाह्य मन विचार करता की तो बरो म्हणटा पण आपण खरो बरो आसा का ना. सो आमची ज्यो बिलिव्स असता त्यो चेंज जावपाक जाय आपल्या बद्दलच्यो. तेन्ना तुझ्या बद्दलचे स्वतःचे एखादी गजाल हांव ती करू शकता आणि तुझ्या मनाक दिसता की करू शकना, ते करू शकता ही बिलीफ तुका अंतर्मनान वचोन, आता प्रोग्रामिंग हांवें म्हटला न्ही, सॉफ्टवेअर. सो एखादे कॉम्प्युटरातले सॉफ्टवेअर करप्ट जाले जाल्यार तुका ते परते अनइन्स्टॉल करून परते इन्स्टॉल करचे पडटा. सेम गजाल हांगा करची पडटा, तुका त्या फ्रिक्वेन्सीचेर व्हरचो पडटा. ती बिलीफ तुजी थंय चेंज करची पडटा, नवीन बिलीफ तुका इन्स्टॉल करची पडटा. इट्स लायक अपग्रेडेशन जावं शकता आणि समटायम रिमूवल इज ऑल्सो रिक्वायर्ड. सर म्हाका आतापर्यंत म्हाका जे कळ्ळें पळय ते म्हाका अशें दिसता की भायल्यान तुका कोणी बरो म्हणून किंवा वायट म्हणून इट डिपेंड ऑन यू की हाऊ यू आर टेकिंग दॅट. येस ऑफकोर्स 100%. कोणी नेगेटिव्ह म्हटलें जाल्यार भितरल्यान पॉझिटिव्ह कशें काडप की आपल्याचेर आसा. प्रत्येक गजालींतल्यान पॉझिटिव्ह पळोवपाची तुवें सवय जो वॉट एव्हर थिंग्स आर हॅपनिंग इन युअर लाईफ इज फॉर द गुड अशें जर मनान धरलें जाल्यार प्रत्येक गजालीन वेर एव्हर यू फोकस थंय तुझे अट्रॅक्शन वयता, ती गजाल तुज्या आयुष्यात अट्रॅक्ट जाता. सर म्हाका एक हांगार एक प्रश्न असो एक तकलेन येता, खूप जाणांनी म्हाका सांगला की आपले पेरंट जे आपण फॉर एक्झाम्पल 20-30 वर्सांनी अशीच रे, आपल्याक खबर आहा लॉ ऑफ अट्रॅक्शन पॉझिटिव्ह हे सगळें खबर आहा, पण आपली पेरंट्स चेंज जायना, थिंकिंग तशीच आहा रे, ती नेगेटिव्ह खूप बडबडटा, सांगले बडबडटा म्हणून ती परत रागार जाता. सो आपल्या घरान जर इनडायरेक्टली कोण नेगेटिव्ह उलयता जाल्यार आपूण कशें तेका घेवप? कारण म्हणतात पळय सराउंडिंग जे आसता ते आपल्या तकलेन बसतले आनी आपूण नेगेटिव्ह जातलो, तेंच्या कडेन पयसो वचूं शकना. बरोबर. सो त्या गजालीक कितें करप सर? हे मेजर प्रॉब्लेम आसतलो. आता एखाद्या जागेर जेन्ना निगेटिव्हिटी चलता बरोबर किंवा निगेटिव्ह वायब्स तुका येता, तर एक पहिली साधो उपाय म्हणजे आपूण ती जागा बदलप.
ह्या रुमान आता कोण तरी कितें तरी पॉलिटिक्स येयले कामात ते पॉलिटिशियन बरे सगळे पाडत असतात, ते फटींग असता, पयशे खाता. पॉलिटिक्स म्हटले काय ह्यो गजाली सुरू जाता. सगळेच पॉलिटिशियन तशे असता, देशा खातीर बरें काम करपी कोण तरी आसा न्ही, पूण ते तेन्ना कोण 100 लोक जेन्ना उलयता एकटो ते उलोवंक धजना, तो वचना. सो दॅट टाइम बेस्ट उपाय म्हणजे तुका जर ते आयकपाचे ना जाल्यार तू उठोन जागो बदलप. हो सोपो उपाय, फिजिकल उपाय. दुसरो, माझ्या सारख्याक जर तू विचारशीत ते 100 लोक कितलेय बडबडू, तेतुर्ले कितें घेवप आनी कितें घेवप ना हे माझे फिल्टर हांवेन माझ्या मनाक लायल्लो आसा. तेणी कितले जरी उलयले, तेणी म्हाका जरी पर्टिक्युलरली म्हटलें तू फटींग, तू वायट, तू म्हण तुजे तुज्या कडेन. जो मेरेन माझे मन ते एक्सेप्ट करिना पळय तो मेरेन म्हाका तेजो इफेक्टच जायना. सो आपले बॅरियर खंय घालपाचे जे आपूण जेन्ना थरयता पळय तेन्ना तू कितें म्हणटा ह्याका हांव इम्पॉर्टंट दिना. म्हाका इनर व्हॉइस कितें येता पळय ते म्हाज्या खातीर इम्पॉर्टंट आसा. सर हेजेरूच एक प्रेमानंदजी महाराजांचे एक म्हाका लेक्चर याद येयले. ते सदांच अशें म्हणटात तू खंयसर थंयसर तूं वचपाक शकना कारण ती फॅमिली तुजी ती थंयसून तूं मूव जावपाक शकना. बट त्या जाग्याचेर तूं मनानसून मनान उबी रावन नामस्मरण कर. हय, सो अशें जर कितें करतले हेजो इम्पॅक्ट कहो कितें पडटा नामस्मरण? 100%. जेन्ना तुका आता तुका एक्झाम्पल सांगता, एका रुमान समजा काळोख आसा म्हणजे निगेटिव्ह अशें आमी धरुया आनी थंय तुका हुजबळ करपाक जाय, तूं निगेटिव्ह ओडूं शकता. काळोख काडपाक शकना. काळोख कितें करचें पडटलें? एक तर लायट पडोवची पडटली, तुका थंय लायटीचो बटन मारचो पडटलो. म्हणजे निगेटिव्ह काडपा खातीर पॉझिटिव्ह करचें पडटा. आता तुज्या कानार निगेटिव्ह येता, तुका पॉझिटिव्ह करपाचें आसा. तू कितें कर, तू एक कोण देव मानता, स्वामी समर्थ मानता, राम मानता, तू ज्या धर्माचो आहे तू कितें मानता, तू त्या टायमात नामस्मरण मनान सुरू कर आणि त्याचो पिक्चर दोळ्या समोर हाड. म्हणजे तुजो थोडक्यान फोकस जे तुजे कान आसा पळय, एक आमी अशें म्हणटा पळय हा हांगा आसा तें हांव आयकना, तांकां दिसचें ना तूं उठोन गेला म्हणून. तांकां तू फिजिकली विल बी हियर ओनली बट मेंटली. आता हांवेन तुका सांगलें तू आता खंय बसला, परवरीन बसला. ह्याच्या पयलीं तू केन्ना मुंबय गेला, पुणा गेला. आता हांवेन तुका तू हांगा बसला न्ही, आता तू पुणा गेला ते इमेजिन कर, तू करू शकना? करपाक शकता. म्हणजे तू फिजिकली हांगा आसा बट बाय मेंटली तू थंय आसतलो. त्या प्रमाण तू फिजिकली जरी फॅमिलीन आसलो तरी मेंटली त्या निगेटिव्हिटीचो विचार कान बंद कर तुजे. फिजिकली न्ही, कानान बोटां घालपाची गरज ना दाखोवपाक. तुजो जो फोकस आसा ब्रेन तुज्या मनाचो तो त्या जाग्यार व्हर, त्या देवाचेर व्हर, त्या स्वामीचेर व्हर, नामस्मरण कर. तांकां कळचें ना वेरेज तू अशें केल्या कारणान तुजो फोकस दुसरे कडेन गेल्ल्या कारणान तुज्या कडेन पॉझिटिव्हिटी येतली आनी ती ऑटोमॅटिकली जी निगेटिव्ह उलयता पळय ती बंद जातली. बिकॉज हांगा पॉझिटिव्हिटी लायट पेटयली का निगेटिव्हिटी वयता. तशी तू जेन्ना ते पॉझिटिव्ह व्हायब्स तुज्या स्वामीचे देवाचे तुज्या घरान ओडटलो पळय तेंचेर ऑटोमॅटिक इफेक्ट जावन ती निगेटिव्हिटी नश्ट जातली. सर हांगा एकूच विचारता, एक हांगा एक क्लॅरिटी लोकांक मेळो न्ही की आमी नामस्मरण म्हणटा पण खूब जाणां कन्फ्यूज आसता की ह्या देवाचें नामस्मरण करू, त्या देवाचें करू, खंयच्या देवाचें करू ते कळना. सर म्हाज्या ओवरऑल अंडरस्टँडिंगा प्रमाणे खंयच्या देवाचें कर ही फ्रिक्वेन्सी एक. येस, देव सगळो एकूच आसा, नांव वेगळे वेगळे आसा. तुम्ही प्लीज हो एक्सप्लेन करा जेणे करून लोकांक कळनी की तुम्ही खंयचें नामस्मरण करता न्हू तेजो तुमकां कितें म्हणटा लाभ एकूच मेळटलो. आता कशें आसता हे तुजें 100% बरोबर की खंयच्या देवाचें नामस्मरण केलें किंवा भक्ती केली मना इम्पॉर्टंट हे आसा की तू 5 मिनटां करताय काय 5 वरां करताय इम्पॉर्टंट ना. दांभिक भक्ती जी म्हणटा म्हणजे कशी, दांभिक म्हणजे कितें दाखोवपाक करता. थोडे जाण कितें करता, आयज जयंती आसा हांवेन मरे 500 रुपयाचो हार हाडलो, हांवेन आयज मरे नैवेद्याक ही मिठे काजू बर्फी हाडल्या. तू कितें हाडला, ती जिलेबी हाडल्या, ही 100 रुपया किलो मरे आणि ही कशी काजू बर्फी 500 रुपया किलो. देवाची भक्ती ही पयशाचेर नसता, ती भावनेचेर असता. हांवेन कांयच नैवेद्य दाखोवंक ना आणि मनांतल्यान फक्त श्री स्वामी समर्थ इतकें म्हटलें देव हो भक्तीचो भुकेलो आसा. तो तुज्या नैवेद्याचो तू तेचे कितल्या फावट ना हेचो भुकेलो ना. सो खंयचोय देव आसूं तुका मनान ज्याच्या बद्दल बरे वायब्स येता, कोण महालक्ष्मी मानता, कोण स्वामी समर्थ मानता, कोण समजा रामाक मानता, कृष्णाक मानता, कोण येशू क्रिस्ताक मानता, जो अल्लाक मानता, त्या मनशान त्या फ्रिक्वेन्सीचेर आपली फ्रिक्वेन्सी येयली आनी बसून 2 मिनटां कितलो टायम इज ऑल्सो नॉट इम्पॉर्टंट. पण त्या टायमार आणि कितेंच गजाल तुज्या मनान आसूंक जायना. ते भावनेन तूं कितें म्हणटा त्या 2 मनानच ती भावना म्हणजे कितें सांगता तुका मनशाक न्ही सायंटिफिकली पर सेकंद कितल्योश्योच नवीन सेल क्रिएट जायत असता पर सेकंद. आणि आमचे टिश्यू अशें आसता की जाता त्यो वयता नवीन जाता म्हणजे तेंची सायकल चालू असता. सो तू ज्या टायमार ते पॉझिटिव्ह
व्हाइब्स मनात हाडटा किंवा नामस्मरण करता तेन्ना ज्यो पेशी जाता पळय ती पॉझिटिव्हिटी घेऊन जल्माक येता आणि ते ऑलवेज पॉझिटिव्ह उरता. त्याच्या खातीर कितलो टाइम केले हेचे परस कशें केले मनशान सुद्दां आयुष्यभर कसो जगलो हे काय कितलो जगलो 100 वर्सां जगलो म्हणून कोण आता भगतसिंग कितल्या वर्सां जगलो खूप कमी जगलो. खूप कमी जगलो न्ही. ज्ञानेश्वर कितले वर्सां जगले कितले वर्सां जाले ज्ञानेश्वरांक आता वचन खूप वर्सां जाली न्ही. आपण आयज आम्ही तुझी पिढी माझी पिढी सगळे आयचे या समाज लोक त्यांची याद काडटा कित्याक काडटा बिकॉज मरावे परी कीर्ती रुपी उरावे हे विवेकानंद खूप शॉर्ट जगले पण हे जे कितें आमी सबकॉन्शियस माइंड लॉ ऑफ एट्रॅक्शन जे कितें म्हणटा पळय ते सगळो यूज ते करताले. बिकॉज अशें म्हणटा की मेमरीन ते इतले टॉप आशिल्ले की बूक ते अशें फक्त फिरयताले हातीन आणि वाचले उपरांत खंयच्या पेजीर कितें आसा ते सांगताले. म्हटल्यार सर फक्त तांकां टर्म्स खबर नासतले मे बी लॉ ऑफ अट्रॅक्शन हे म्हणून पण त्या टायमार त्यांचो फोकस इतलो आसलो की त्या गजालीचेर फोकस जाल्ल्या कारणान ती एकदा येयली काय ती आयुष्य म्हणून अभ्यास सुद्धा मनीस थोडे तुका खबर आसा हार्डवर्क करता 8 वरां अभ्यास करता 10 वरां अभ्यास करता आणि थोडे लोक टीव्ही पळयता फाल्यां एक्झाम आसा अशें बुक उडोवन बसता किंवा बसयना आणि ते एक्झामीन मार्क घेतना त्यांचे परस चड घेता. सो कितलो टाइम हेका इम्पॉर्टंट आसता कितली भक्ती हेका इम्पॉर्टंट आसता ती मनोभावे करपाची फोकस करपाची ह्याका चड इम्पॉर्टंट आसता. मनोभावे करपाची पहिलो बेबी स्टेप कितें आहा सर कित्याक कारण मनोभावान करता जाल्यार म्हाका दिसता आमी तुमी सुरवातीक सांगले पळय मॅनिफेस्टेशन एट्रॅक्शन हे मनोभावान जितले लागतले हेच सगळे आमी अट्रॅक्ट करपाक पावतले. सर व्हॉट इज द बेबी स्टेप फॉर दिस? बेबी स्टेप इज श्रद्धा. ओके फेथ. हे केल्या उपरांत म्हाका बरें जातले. लॉ ऑफ एट्रॅक्शन हांवें जर यूज केलो जाल्यार माझ्या आयुष्यात बऱ्यो गजाली हो विश्वास आता मजा दिसता जेन्ना आमी विश्वास म्हणटा पळय तेन्ना श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे शब्द तुवें कॉमनली लोकांना ऐकले आसतले. ती मरे अंधश्रद्धा ते काय जाय अंध म्हणजे कितें दोळ्यांक जे दिसना तेका आमी कितें म्हणटा अंध म्हणजे दोळे नासलेलो दिसना. आता जी गजाल भावना आसा श्रद्धा आसा ती जर दिसलेली जाल्यार त्याच्या खातीर प्रयत्न कित्याक करता असले. श्रद्धा म्हणटा ती ऑलवेज अंधच आसूंक जाय. आता जी गजाल आयज मेरेन आयुष्यात जावंक ना ती जावं शकता हे बिलीव करप म्हणजे अंधश्रद्धा ना. आता आयज मेरेन कितें जावंक ना आता एक गजाल जी आयज मेरेन घडोवंकच ना ती घडटली अशें हांव बिलीव करता जाल्यार लोकांच्या दृश्टीन ती अंधश्रद्धा जाली ना. बरोबर. ती कोणी पळोवंकच ना न्ही आयज मेरेन. आता एक्झाम्पल तुका सांग तुका कळटलें जेन्ना विमानाचो शोध लागूंक नासलो तू त्या इरान आसा अशें धर 19 कितले ते म्हाका खबर ना ओके आणि तुका कोणी विचारले तू हांगाच्यान बॉम्बे एका वरान वचूंक शकता तू कितें म्हणटा पिसाला कितें म्हणटाला अशें म्हणचो ना. हांगाच्यान वाळपय वचूंक 1 वर लागता मरे आनी बॉम्बे कसो पावतलो एका हो सुटला दिसता तकले अशें म्हणटा नासले सामकें म्हणटा आसले. पण त्या टायमार एक मनीस असो आसलो ज्याने विमानाचो शोध लावलो त्यांनी बी जर अशेंच चिंतलेलें ही पिशेपणां म्हणून जाल्यार विमानाचो शोध लागता आसलो ना. म्हणजे आयज मेरेन कितें घडोंक ना ते घडोवंक शकता हेचेर विश्वास दवरप श्रद्धा दवरप इज द फर्स्ट बेबी स्टेप टुवर्ड्स द लॉ ऑफ एट्रॅक्शन. सर जावं श्रद्धेचेरूय एक सामको बेबी स्टेप येता. फॉर एक्झाम्पल हांवें केन्ना आयुश्यांत असले केन्ना पळोवंकूय ना आनी केल्ले जाल्यार हांवें कोणाक म्हाका केन्ना इम्प्लिमेंटूय जावंक ना सर असो जर मनीस आसा हांव जर जाल्यार म्हाजो पयलो स्टेप कितें श्रद्धे खातीर ते म्हणजे हे जाता करूंकूच ना हांवें तुवें करूंक. आतां कशें आसता खंयच्या गजालीचेर विश्वास जो मेरेन दवरिना तो मेरेन कितेंच साध्य जावंक शकना. सो हे तो सांगता पयलीं कितें करपाचें तो सांगता मरे एक गजाल तो सांगता म्हणून करून पळोवया जालें जाल्यार फुडें करुया. इतलो विश्वास दवरपाक तरी हरकत ना. तो जो कोण सांगता तो जर तुका त्या लेवलचो दिसता किंवा तो सांगता तुका खबर आसा थोड्यो गजाली आमी बारीक भुरग्यां कडल्यान सुद्दां शिकता ज्यो जाणट्यांक सुद्दां खबर नासता बरोबर आनी थोड्यो जाणट्यांक शिकता ज्यो बारीक भुरग्यांक खबर नासता. सो एखादी गजाल जर एखादो सांगता जाल्यार तो सांगता म्हणून लेट्स गिव अ ट्राय अशें म्हणपाक कितें आसा. सो तुका जर कोणी एक नवीन गजाल कितें सांगली ट्राय करूया म्हाका जर एक्सपिरियन्स येयलो जाल्यार फुडें हांव मागीर तेचो यूज करतलो किंवा ती शिकतलो अशें जर तुवें मनान थरयलें तेचेर मातशी श्रद्धा असल्याशिवाय जिवनान कांयच जावंक शकना. तुका जगपाचेरच जर श्रद्धा ना जाल्यार तू जगतलो तरी कित्याक. सो मनशाक विश्वास म्हणटा तो खंय ना खंय आयुश्यान दवरचो पडटा. तो विश्वास दवरलो की जावं शकता करून पळोवपाचें फर्स्ट स्टेप. सर एक युथाच्या पॉयंट ऑफ व्यू विचारता एक म्हाजेर पॉयंट घेवन विचारता म्हणपाक ना की कॉन्ट्रोवर्सी करपाक प्रॉब्लेम जावचो ना जाल्यार
सर फॉर एक्झाम्पल माझी सॅलरी 20,000 आसा आणि आम्ही थोडेशे युट्यूबार अशे व्हिडिओज पळयला की यू कॅन अट्रॅक्ट 1 lakh in 1 month, यू कॅन अट्रॅक्ट इन 21 days. असे खूपशे आहा सर. आणि त्यांची कमेंट पळयल्यार म्हणटले तूं गायो घालता अक्षरशः पॉसिबलूच ना मरे म्हणून कशें अट्रॅक्ट करप. किंवा सर आपली जर सॅलरी हांव अशें विचारतले सादे प्रश्न की जर हांव 20,000 जोडटा जाल्यार हांवें सुरवातीचे 50,000 काय जोडप, अट्रॅक्ट करून काय जोडप. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता तू म्हाका टेक्निकल आन्सर जर विचारशील युट्यूबाचेर सांगता येस इट इज पॉसिबल. हांव म्हणटलो येस इट इज पॉसिबल. एवरीथिंग and anything is possible by using law of attraction. So when I say anything and everything आणि कितेच क्वेश्चन उरना 1 कोटी जोडू शकता. आता ते कशें आसता खबर आसा, हे अट्रॅक्ट बेबी स्टेप जे घेवप म्हणटा विश्वास दवरप, सगळ्यात पयली म्हणजे तुजो माइंडसेट चेंज करचो पडटलो. जेन्ना लॉ ऑफ अट्रॅक्शनचो वायडर सब्जेक्ट. सो आता तुका सांगता की लॉ ऑफ अट्रॅक्शन आमी अशें गृहीत धरता की एवरीथिंग इज ऑफ एनर्जी. आता आमच्या फुड्यान कप आसा, तेतून जे मटेरियल आसा, मॅटर आसा, एलिमेंट्स आसा, कंपाउंड आसा, बरोबर न्ही. आमी सायन्सान शिकले 10वी मेरेन की भितून एटम्स असता, प्रोटॉन्स असता, न्यूट्रॉन्स असता, इलेक्ट्रॉन्स असता. ती इलेक्ट्रॉन्स अशी घुंवत असता. तुवें त्या कपान घुंवताना केन्ना पळयल्या ना? मग ते कोणी तरी थेरी मांडली म्हणून तुवें ते मान्य केले न्ही ते घुंवता म्हणून. तुवें परीक्षेंत बरयलें सुद्धा इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग देर अशें मान्य केले न्ही. सो त्या प्रमाण जे सगळ्यो गजाली आयुष्यात घडटा, सगळे जे कितें अवेलेबल आसा ह्या जगान इज अ एनर्जी. सो मनी इज ऑल्सो वन एनर्जी. ओके. आता सगळ्या जगान आसा. तुका आता कितले जाय? 1 कोटी जाय? 1 कोटी ह्या जगान आसा का ना? आसा. जी गजाल तुका जाय ती गजाल ह्या जगान जर अस्तित्वान आसा जाल्यार तुका ती मेळोवंक शकता. जी गजाल अस्तित्वानच ना ती तुका मेळटली खंयच्यान? पण 1 कोटी अस्तित्वान आसा, 1 कोटी जोडपी लोक खूप आसा जाल्यार तुका ती मेळोवंक शकता. ही पहिली स्टेप जाली. असं एनर्जी. आता कशें आसा खबर आसा, पयलीं रेडिओ आसले, तुवें पळयल्या, तुज्या कानांतले काय खबर ना, पण रेडिओ आसले. आता रेडिओ नाका, आमी टीव्ही पळयल्या. आता टाटा स्कायचे कनेक्शन घेतले जाल्यार तेचे खूप कनेक्शन असता. सोनी टीव्ही असता, आजतक असता, झी असता. देर आर व्हेरियस चॅनल्स, बरोबर. आता म्हाका झी चॅनल जाय आणि झीचो चॅनल आसा नंबर 200. म्हाका खबर ना, हा टीव्ही चड पळयना, पण एक्झाम्पल झीचो चॅनल आसा नंबर 200 आणि तुवें 198 चॅनल लायला आणि तुवें म्हटलें म्हाका झीच दिसपाक जाय. झी चॅनल दिसतलो ना? दिसतो. कित्याक दिसतो ना? 200 त्याचा नंबर तुम्ही सांगल्या प्रमाणे. मग त्याची आता प्रत्येक एनर्जीक एक फ्रिक्वेन्सी असता. सो इंटरेस्टिंग. ताका एक फ्रिक्वेन्सी असता. जो मेरेन तुझी फ्रिक्वेन्सी तेका मॅच जायना तो मेरेन तुझ्या आयुष्यात ते अट्रॅक्ट जावचे ना. आता आम्ही ह्याची कितें म्हणटा, टू अट्रॅक्ट एनीथिंग यू हॅव टू मॅच द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट थिंग विथ यू. आता 5,000ची 10,000ची फ्रिक्वेन्सी मातशी कमी आसा. सो तू लॉजिकली विचार करता, हा 5,000 जाल्यार हांव मेळोवंक शकता, पूण 50,000 रे ना, 50,000 माझ्या कडेन जावचे ना. हे कोण ठरयता? बाह्य मन ठरयता. वेन एवर लॉजिक कम्स मॅजिक स्टॉप्स. म्हटल्यार जर म्हाका आतां दिसता आमकां आतां फ्रिक्वेन्सी लायक अशी 50,000 आमी हांगा 20,000 आसा, म्हाका फ्रिक्वेन्सी पयली हांगा हाडची पडटली जाल्यार तुजी लेवल जो मेरेन त्या हेचेर पावना, लेवलार पावना, तो मेरेन तुका ती लायक अट्रॅक्ट्स लायक. आमी सायन्सान कितें शिकला? अपोजिट पोल अट्रॅक्ट्स इच अदर. हे शिकले का ना? पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट्स इच अदर. हांगा तशें ना, लायक अट्रॅक्ट्स लायक. थोडक्यान तुका ते मेळोवपाची लायकी आसची पडटा. ती दुसऱ्याच्या दृश्टीन न्हू, तुज्या मनाच्या दृश्टीन. तुकाच जर दिसना की हांव म्हयन्याक 1 कोटी जमोवंक शकता म्हणून, जाल्यार तू केन्नाच जमोवंक शकना. विश्वास कसो वाडप सर की आपण मनान इतले जोडपाक शकता अमूक म्हणून? मागीर ते तुका पयली वील आसपाक जाय. वेर इज वील देर इज वे अशें आमी म्हणटा. सो तुका जर ती इच्छा आसा मेळोवंक शकता म्हणून, जाल्यार तुका पयली ती श्रद्धा पयली येतली की आपूण ते करूंक शकता. म्हटल्यार इल्ले स्टेप घेवन पळया पयली सुरवात. तू म्हणून ट्राय कितें करपाक जाय. तुका एका विश्वास जाय न्ही, 5,000 मेळटा का पळोवया पयली, ट्राय करून. जेन्ना तुका ते 5,000 अट्रॅक्ट जातले पळय तेन्ना 5 जाले मरे, आता 10 करून पळोवया. हो विश्वास तुजो म्हणजे बेबी स्टेप तुज्यो म्हणटा. एका पण तू एकदम 1 कोटी तुझे बाह्य मन ते मान्यच करचे ना. आणि जे मान्य करिना पळय ती गजाल भितुरले मन तो फिल्टर लायता. 1 कोटी मरे तुझ्या कडेन जावचे ना. आणि त्या बाह्य मनान फिल्टर लायलो की ती गजाल तुझ्या अंतर मनान वचत ना. म्हटल्यार सर लोकांच्या फ्रिक्वेन्सी कोणाका स्वताची फ्रिक्वेन्सी चेक करपाक जाय. तो कितें म्हणटा तुजे जावचे ना म्हणटा, म्हाका दिसता न्ही जातले म्हणून. हो विश्वास पळय
मिरेकल हॅपन्स म्हणटा पळय. आता तुका एक्झाम्पल 1 कोटी कशें जावं शकता. तू समजा 1 कोटी अट्रॅक्ट करता, ओके, आनी तू वयता वयता खंय ते तुका एक लॉटरीवालो वाटेन वयता, तो जेन्ना ते काम तुज्या सबकॉन्शियस माइंडाक दिता पळय, ते प्लॅनिंग तेकाच दिवपाक जाय. म्हणजे माइंड ऑटोमॅटिक करीत वयता काम. ते तू कांयच प्लॅनिंग बाह्य मनान प्लॅनिंग केले जात म्हणून लॉजिक म्हटलं, लॉजिक एक्ट्स मॅजिक फेल्स. सो लॉजिक लायले तुवें, बाह्य मनान काम केलें. लॉजिक कोण लायता? बाह्य मन. तेन्ना ती गजाल जावची ना. तू कितें कर, हें म्हाका जाय, हें तू कशें घालपाचें तें पळय. आमी हेचेर न्ही कोर्स घेता, शिकयता. सो पॉडकास्टान डिटेल हांव तुका तें कशें करपाचें तें हांव रिव्हील करूं शकना. पूण अशी सायंटिफीक टेक्नीक आसा की तू बाह्य मनाक स्टॉप करून ते अंतर्मनान घालू शकता. आनी ते जेन्ना तू थंय घालतलो, त्याचे प्लॅनिंग जे होल आसा न्ही, ते तू बाह्य मनान करपाचें ना. ते कशें करपाचें ते प्लॅनिंग अंतर्मन करता. एक्झाम्पल सांगता, तू 1 कोटी मॅनिफेस्ट करपाक लागलो, ते कशें करपाची त्या पद्दत हांवें तुका शिकयले. तुवें ते सगळे हॅक्स वापरले, यूज केले. मे बी तू असो भायर वयतलो, एक कोण तरी लॉटरी तुझ्याकडे काड रे लॉटरी म्हणटलो, तू हेरशिकीन लॉटरी काडीत ना. तुका काडुया 5 रुपया न्हू ते, लॉटरी काडली. ती लॉटरी समजा तुका लागली जाल्यार एका मनशा कडेन 1 कोटी जावं शकना. सो एव्हरीथिंग इज एनीथिंग इज पॉसिबल. तुजी जेन्ना फ्रिक्वेन्सी 1 कोटीक मॅच जातली तेन्ना ऑटोमॅटिक तो लॉटरीवालो तुझ्याकडे विकपाक येतलो. आयज मेन तो तुझ्याकडे येवन असलो. म्हणजे म्हाका तर दिसता की ऑटोमॅटिक ऍक्शन सबकॉन्शियस माइंडाची घेड वयता. बिकॉज अवर ऑल सबकॉन्शियस माइंड आज लायक अ नेटवर्क ऑफ इंटरनेट. आयज तू हांगा बसून अमेरिकेतल्या मनशाकडे उलोवंक शकता. पॉसिबल इंटरनेटली आम्ही सगळे कॉम्प्युटर, आमचे मोबाईल सगळे इंटरकनेक्टेड बाय द नेटवर्क कनेक्टेड आसा न्ही. तशेंच आमच्या सगळ्यांची सबकॉन्शियस माइंड ही इंटरकनेक्टेड आसा. आता एक सिंपल एक्झाम्पल सांगता. आम्ही कोणाकय म्हणटा पळय, आता तू कोणाची याद येता, बरोबर, अरे तुका 100 वर्सां आयुष्य ऐकला तुवें म्हटलेलें म्हाका येयलो आत्ता असं अशें म्हणटा. केन्ना म्हणटा? जेन्ना तो मनीस त्याच टायमार हजर जाता ज्या टायमार तू याद काडटा. आता आमच्या भाशेन आमी तेका टेलिपथी म्हणटा. टेलिपथी तुवें केन्ना जाल्यार गुगल करून पळय व्हॉट इज टेलिपथी. सो तुजी फ्रिक्वेन्सी त्या मनशाकडे जर 100% मॅच झाली आनी तुका त्याची बेश्टी याद सुद्धा येयली जाल्यार तो मनीस तुज्या फुड्यान हजर जावं शकता. दिस इज कॉल्ड लॉ ऑफ अट्रॅक्शन. त्या मनशाचो विचार फक्त मनान येयलो आनी तो इतले इंटेन्सिटीन तुका त्याची याद येयली, तुवें विचार सुद्धा करून नसलो येवं शकता आनी तो तुज्या फुड्यान मनीस हजर. हे कनेक्ट करपाक शकता सर. म्हाका खूब फावटी जाता सर की गेस्टांक उद्या म्हणटात पळय, तुमच्या कडेन तुमचो कॉल म्हाका येयलो अचानक. आतां तांकां मेसेजूय करना सर, बट तेंचोच म्हाका कॉल येता त्या दिसा. येस, हे ऑटोमॅटिकली जाता. पूण हांवें तुका कितें सांगलां, हांवें एव्हरीथिंग एंड एनीथिंग इज बाय लॉ ऑफ एटॉम. म्हणजे पॉझिटिव्ह जावं निगेटिव्ह. पूण आमकां जेन्ना कॉन्सेप्ट कळटा न्ही तेन्ना निगेटिव्ह कडल्यान आमी लांब रावपाक जाय आनी पॉझिटिव्हिटी मुद्दाम थोड्यो गजाली अट्रॅक्ट. आनी तू म्हणटा बेबी स्टेप. सुरवातेक कितें करपाचें? म्हाका अमूक आयज मॅनिफेस्ट जावं जाय. हांवें सेमिनार घेतलेलो वाळपयन आनी म्हाज्या फ्रेंडांक आमी अशें फेसबुकार घालून खूब लोक तेका येयल्ले. हांवें तांकां एक बेबी स्टेप सांगली. कितें? आयज आमी आमच्या हेतून अशें हें घेवया, मेडिटेशन हांवें तांकां घेतलें. मुंगूस जाणा न्ही, हो फुडल्या 15 दिसांक तुमकां दिसतलो, प्रत्येकाक दिसतलो अशें. आनी हांवें तांकां तें मेडिटेशन कितें करता दिलें, तांकां सांगलें. आनी यू वील सरप्रायज, फुडल्या 15 दिसांक 100% हांव म्हणना, तितूंतल्या 90% लोकांनी तरी त्या ग्रुपार मेसेज केली, तू कोणाक विचारूं शकना की आपणाक मुंगूस दिसलो. सो जेन्ना त्या लोकांक तो मुंगूस दिसलो तेन्ना त्याचो विश्वास वाड. ते मागीर भाई म्हाका मुंगूस दिसलो आनी हेच्या फुडें म्हाका आतां अशें जाल्यार कशें करपाचें तेका सांग. तेच्या खातीर म्हाजो कोर्स घेवचो पडटलो. सगळे तुका अशें फ्री सांगपाक स्टार्ट केलें जाल्यार कितें आसता. हांव जेन्ना तुवें म्हटलें की सगळ्यान गोव्यान एक्सपिरियन्स लॉ ऑफ एट्रॅक्शन हांव आसा. 2006-05 माझे ह्या क्षेत्रातले गुरु डॉक्टर आदिया. ही इज अ MD मेडिसिन डॉक्टर. यू कॅन गुगल अँड चेक. डॉक्टर जितेंद्र आडिया, MD मेडिसिन, हार्टाचो दोतोर. आयज तो ती प्रॅक्टीस बंद करून ओनली वर्क्स फॉर द लॉ ऑफ अट्रॅक्शन. हे शक्य आसा. एक डॉक्टर त्याची बरी प्रॅक्टीस चलता, जेका बरें नांव आसा, तो म्हणटा की प्रत्येक गजाल बॉडीन सुद्धा कितें आजार आमच्या घडटा ते सुद्धा आम्ही बाय लॉ ऑफ अट्रॅक्शन आम्ही करू शकता. पेन कंट्रोल करू शकता. तुका हार्ट अटॅक येवप ना येवप, ब्लॉक आसप नसप, ब्लॉक जर आम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून जर काढू शकता जाल्यार एंजिओप्लास्टी आनी एंजिओग्राफी कित्याक करपाक जाय. हे जर एदो डॉक्टर म्हणटा जाल्यार तू म्हणटा न्ही कसो विश्वास धरपाचो. एक तो डॉक्टर सांगता म्हणून तरी आमच्यान विश्वास धरपाक जाता की बाबा करून पळोवया.
सो म्हटल्यार सर एक्चुअली म्हाका दिसता हार्ड वर्काची खंय गरजूच ना. एक बिंदास एक श्रद्धेन जर टेक्निक यूज करीत करीत वयता फुडें जाल्यार लायफान सगळें इजिली पॉसिबल बिकॉज हार्डवर्क जेन्ना म्हणटा ते तूं बाह्य मनात करता. एक्शन इज टेकन बाय बाह्य मन. त्या टायमार जायना अशें म्हणना, पूण त्या गजालीक जावपाक टायम लागता. जेन्ना लॉजिकल माइंडान बाह्य मनान आमी कितें करता, प्लॅनिंग करतले, एक्झिक्युशन करतले, एक्शन करतले, एव्हरीथिंग प्लॅनिंग इज डन बाय कॉन्शियस माइंड. पण तेच जेन्ना सबकॉन्शियस करता अश्यो गजाली घडटा की तुका ते खबरच नासता. सडनली इट कम्स इन फ्रंट ऑफ यू, यू गेट शॉक. पण तुका जेन्ना खबर आसता की हा म्हाजी सबकॉन्शियस माइंड तें अशें जावंक ना, म्हाज्या सबकॉन्शियस माइंडान केला, तेन्ना तुजो विश्वास वाडत वयता. आनी त्याच्या खातीर मागीर जे सबकॉन्शियस माइंडाचे रूल आसा ते शिकचे पडटा, तेच्यो प्रॉपर्टी शिकच्यो पडटा. ते रुल्स आनी प्रॉपर्टी तुका जेन्ना कळटा पळय तेन्ना तुका लॉ ऑफ एट्रॅक्शन म्हणजे फकाणा कशी दिसता. आतां म्हाका आयुश्यान कितें जाय, म्हाका ते व्हडले काय दिसना, बिकॉज म्हाका ते रुल्स, रेग्युलेशन्स, प्रॉपर्टीज कॉन्शियस माइंडाच्यो कसल्यो, सबकॉन्शियस माइंड त्यो म्हाका खबर आसा. सो त्यो प्रॉपर्टी पयलीं सगळ्यांनी जाणून घेवच्यो पडटल्यो, मागीर आमी लॉ ऑफ एट्रॅक्शन यूज करतो. सर हांव सुरवातीक विचारूंक सोदता, एक हांवें पॉडकास्टान लॉ ऑफ एट्रॅक्शनचे पॉडकास्ट पळयल्लो, तिणें कितें म्हटलें, जितले मटेरियलिस्टीक गजाली आहा खबर आहा, वी कॅन एट्रॅक्ट विथ द टेक्निक्स एंड शिकोन सगळे, बट वी कांट एट्रॅक्ट पीपल बिकॉज पिपला मध्ये फिलिंग्स असतात. फिलिंग जेन्ना एट्रॅक्ट जातली पळय तेन्ना तो मनीस तुजे कडेन येतलो. हांव तेजे फॉर एग्जाम्पल हांव चिंतता की शाहरुख खान आमगेर येवंक जाय म्हणून तो येतलो, तेन्ना तेजी फ्रिक्वेन्सी तो चिंतलो तेन्ना तो पावतलो हांगासर, दोगांची फ्रिक्वेन्सी मॅच जावपाक जाय. सो इन सिंपल वर्ड्स, कॅन वी एट्रॅक्ट पीपल टू द मॅनिफेस्टेशन? येस. आता आय डोंट वॉन्ट टू मेक अ कॉन्ट्रोवर्सी, ज्यांनी म्हटला की मटेरियलिस्टिक गोष्टी फक्त आम्ही अट्रॅक्ट करू शकता की मनशांक करू शकना, बट आय रिस्पेक्टफुली डिसएग्री विथ दिस. ओके. And I stand on my firm. Anything and everything is possible with the law of attraction. मनशाक अट्रॅक्ट करप खूप सोपे आसा, पण एक गजाल लक्षात दवरपाची, दुसऱ्याचे वाईट करपाचे मनान दवरून जर तुम्ही कितें गजाल करता जाल्यार तुझे पयलीं वाईट जातले. इज लायक इंटेन्शन तुझे क्लियर असपाक जाय की दुसऱ्याक आता तुका कोण आवडना, लॉ ऑफ एट्रॅक्शन यूज करता मरे आनी तो मरता अशें करता, अशें जावं शकता न्ही. खंयच्याय गजालीचो आता पळय, पयलीं सुद्दां शस्त्र आसताली रामाकडे, ब्रह्मास्त्र आसताले, ती सुद्धा यूज करताना पयलीं सिनियराची परमिशन घेवची पडटाली. ब्रह्मास्त्र वापरू काय म्हणून लक्ष्मणान रामाक विचारलेले कॅन आय यूज काय म्हणून. सो तशें तू ही गजाल तर कित्याक वायट जाता हें बी सांगता. तू जेन्ना दुसऱ्याचे वायट चिंतता तेन्ना तुज्या मनान पयलीं वायट विचार येता, आनी नेगेटिव्ह गेट्स फास्टर दॅन पॉझिटिव्ह. हांवें तुका ऑलरेडी सांगला. सो तू दुसऱ्याचे वाईट करून वयतलो त्याचे कांयच वाईट जावचे ना, तुझे वाईट जातले, बिकॉज तो विचार तुझ्या मनान पयलीं. तू जर दुसऱ्याचे बरे, आता तुवें सिंपल गजाल प्रॅक्टिकल जाणट्यां कडल्यान, तू मरे बाबा कोणाकय हेल्प कर, देव तुका डबल दिता. ऐकला बरोबर. तू कोणाकय 100 रुपया हेल्प केली तुका 200 रुपया मेळटा, पूण तू जर दवरताना म्हाका 500 मेळोंक जाय तुवें 250 दिले जाल्यार गावचे ना. तू जेन्ना निस्वार्थ भावनेन ती जेन्ना हेल्प करता, तुजो इंटेन्शन कितें आसूंक जाय, हेल्प करप, मागीर तू तुजो तो नेचर जाता हेल्पिंग, पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट जाता. सो मनीस तुका आता धरुया तुजें लग्न जाला ना, तुका आता एक बरी समजा बायल मेळपाक अशी तुका आसा, तुका एक मनान कितें आसतली म्हाजी ती अशी आसूंक जाय, अशी दिसपाक जाय, अशें एज्युकेशन आसूंक जाय. हे जर तुवें तुज्या सबकॉन्शियस माइंडाक सांगलें, अमुकच जाय म्हणून सांगपाची गरज नाही. ह्यो गजाली प्रॉपर्टी आसपी किंवा अमुकच सुद्दां जाय जाल्यार अमुकच जाय, पण ते जाय म्हणून सांगचे पण त्याच्यो प्रॉपर्टीज लर्न करच्यो पडटल्यो आनी त्यो तुज्या माइंडाक दिवच्यो पडटल्यो. आणि जर तुजी फ्रिक्वेन्सी त्या मनशाच्या फ्रिक्वेन्सी वांगडा मॅच झाली तर तुवें प्रपोज करपाची गरज ना, त्याच्या कडल्यान प्रपोजल तुका येतले. इतले हांव कन्फर्म सांगू शकता. म्हटल्यार सर माइंडान म्हाका इतलेंच घालप की फॉर एक्झाम्पल म्हाका जर गाडी घेवपाक जाय जाल्यार गाडी खंयची, गाडीचो मॉडेल खंयचो आनी कलर खंयचो, येस सांगले. येस, इतले ना, तितून म्हणून आनी असं असता, डिटेलिंग इज मच इम्पॉर्टंट. बिकॉज ओनली आता तुका एक प्रॉपर्टी सांगता जी हदा हांवें म्हटली की प्रॉपर्टी खबर आसूंक जाय. अंतर मनाक न्ही भाषा आसा पळय, कसली भाषा कळटा अशी तुका दिसता? अंतर मनाची लँग्वेज कितें? भावना आसतली फक्त. बाह्य मनाची लँग्वेज आसा मराठी, हिंदी, कोंकणी, इंग्लिश आमकां सगळ्यांक कळटा. अंतर मनाची भाषा कितें? फक्त फिलिंग आसतली न्ही. अंतर मनाची भाषा ही फोटो आणि व्हिडिओ. अंतर मनाक फोटो आणि व्हिडिओ म्हणून आता व्हिज्युअलायझेशन तुवें स्टार्टिंगा मगाचो मॅनिफेस्टेशन म्हणजे हांवें तुका सांगलें ती गजाल पूर्ण जावप म्हणजे मॅनिफेस्ट जावप. आता व्हिज्युअलाइज म्हणजे इमॅजिनेशन.
हांवें तुका आता सांगलें तू अशें व्हिज्युअलायज कर की तू मांडवीच्या अटल ब्रिजाचेर उबो आसा, तू आता व्हिज्युअलायज करू शकता, हय मनान पिक्चर हाडू शकता. पावलोय सर. दॅट इज कॉल्ड व्हिज्युअलायझेशन. ओके. पण आता हांव तुका एक सांगता, कितें कर जाणा, गणपती आसा पळय आमचो देव गणपती, त्याचे न्ही फोटो न्ही डोळ्या समोर हाडू नाका. तरी येयलो सर तो. कित्याक येयलो? तुका भाशा कळटा काय ना? हांवें तुका कितें सांगलें, तेका हा ओके व्हिज्युअलायज केलो फोटो. गणपतीचो फोटो डोळ्या फुडल्यान हाडू नाका. आता जर अंतर्मनाक जर तुझ्या भाषा कळलेली जाल्यार गणपतीचो फोटो डोळ्या फुड्यान येता नसलो. बरोबर. तुझ्या अंतर्मनाक फक्त फोटो त्याका जे कितें नाव घेतले त्याची इमेज मनान क्रिएट केली आणि ती ऑटोमॅटिकली तुझ्या अंतर्मनान दिसली. भाषा जर तुका करू नका, हांवें तुका सांगलें हो कप उखलू नका, ही भाषा कोणाक कळटा, बाह्य मनाक कळटा, तू कप उखलचो ना. तू म्हण तुवें सांगला मरे उखलू नका म्हणून, बरोबर. हजर तुका हांवें सांगलें की गणपती मरे, गणपती म्हटलं पण तू गणपतीचो फोटो ऑलरेडी प्रिंट केलो सामके. सो अंतर्मनाची प्रॉपर्टी एक आसा की त्याका भाषा कळना, त्याका ही भाषा कळटा. सगळ्यो भाषा जाल्यार बाह्य मनाक कळटा. त्याका एकच कळटा की त्याच्याकडे जे फोटो स्वरूपान व्हिडिओ स्वरूपान ज्यो गजाली पावतात, चलचित्र म्हणजे व्हिडिओ, त्याच्या वांगडा इमोशन्स जर क्रिएट जाल्यो, त्याच्या वांगडा मनात इमोशन्स विचार वेगळी गजाल. तर आम्ही एक्झाम्पल घेऊन एक अट्रॅक्ट करूया. फॉर एक्झाम्पल लोकांक एक्झाम्पल क्लिअर जावपाक शकता. म्हाका दिसता हे अट्रॅक्शन आम्ही फायनल पार्ट जेन्ना आमचो विषय सोंपतलो तेन्ना आम्ही ते अट्रॅक्शन एक्झाम्पल मरीच घेतल्या लोकांक ते सगळे प्रॉपर्टीज कळच्यो ना, त्या प्रमाण ते व्हिज्युअलायज करचे ना. आय वॉन्ट पीपल टू व्हिज्युअलायज इन करेक्ट मॅनर, बिकॉज जो मेन हांव त्याचे प्रॉपर्टी सांगा तो मेन कळचे ना, ताका ती भाषा कळटा, हे एक इम्पॉर्टंट आसा. दुसरे, बाह्य मनाक बरें वायट कळटा. सो जे कितें धाडटा पयलीं ताका कळटा. शक्ती आसा अंतर्मनाकडे चड, पण कंट्रोल करता ताका बाह्य मन. आणि त्या पिक्चरा वांगडा भावना. आता पळय, भावना म्हणजे कितें? फिलिंग ना. भावना म्हणजे इमोशन्स. फिलिंग्स म्हणजे वेगळे. भावना आणि फिलिंग्स म्हणजे इमोशन्स आणि फिलिंग्सान फरक आसा का ना? देर आर टू डिफरंट वर्ड. वन इज इमोशन and one is feeling. So there is just a line between. पण त्यातून फरक असा. हा तुका एक्झाम्पल देऊन सांगले तुका कळले. आता भावना जेन्ना म्हणटा इमोशन्स, तुका तुझ्यान माझे झगडे झाले, तुका राग येता, माझा हांवें कितें तरी वाईट केले, तुका राग येता, उकलून मारले, तुका राग येता, तो आणि बापड अशें उलयलो आपल्याकडे, तुका राग येता. दॅट इज कॉल्ड इमोशन. तुका हांवें बरें म्हटलें कितें तुजो चॅनल रे वालर, तुका अशें म्हळें, तुका बरें दिसता, गुड फिलिंग, हॅपीनेस, जॉय येता. तुझी एक गर्लफ्रेंड आसा किंवा कोणाचो बॉयफ्रेंड आसा त्याच्या बद्दल तुझ्या मनात प्रेम उत्पन्न जाता. सो लव ही भावना, राग ही भावना, द्वेष ही भावना, बरे प्रेम आमचे हॅपीनेस इज भावना. आता फिलिंग्स खंय? फिलिंग्स म्हणजे कितें? तुका जेन्ना राग येता, तो राग आता कितलो येता? टेम्पररी टायमाक येता आनी तो आयुष्यभर रागान रावतलो. भावना येता आनी वयता. पण तू म्हाका कितें म्हटलें आनी गेलो, then you feel yourself hurted. परत चितोन ते चित्ता, ती इमोशन याद करता तुझ्या, हे हट, त्यांनी म्हाका अशें म्हटलें, हांवें ताका इतले बरें म्हटलें आयुष्यभर, त्यांनी म्हाका अशें म्हटलें, हांवें तेजे इतले बरें केलें तो म्हाजे वायट करता. हे हर्टिंग जे आसा न्ही, हर्टिंग इज फिलिंग. देर यू फील. तेका आमी मराठीन संवेदना, कोंकणी शब्द म्हाका खबर ना, पूण आमी ताका संवेदना म्हणटा. सो संवेदना म्हटल्यार फिलिंग आणि भावना म्हणजे इमोशन. सो इमोशन्स आर डिफरंट. प्रेम झाल्या उपरांत हे भाव जाता, त्याच्या उपरांत तुझ्या मनात जो हॅपीनेस येता, दॅट इज युअर फिलिंग्स. सो फिलिंग्स वेगळ्यो. आता जेन्ना तुका राग येता तेन्ना हर्ट फील जाता, जेन्ना तुका प्रेम भावना येता तेन्ना तू जॉय फील करता. सो फिलिंग्स आर डिफरंट. ज्यो फिलिंग्सय येवपाक जाय व्हिज्युअलायझेशनाच्या टायमार, तुका तो पिक्चरय येवपाक जाय, इमोशन्सय क्रिएट जावपाक जाय, आणि ती गजाल प्रेझेंट टेन्सान तुवें व्हिज्युअलायज जाय म्हणून न्ही, माझ्याकडे आसा म्हणून तुवें पळोवंक जाय. ऑलरेडी आय हॅव इट, यू हॅव इट. तुका जर 1 कोटी जाय जाल्यार 1 कोटी माझ्याकडे आसा अशें फिलिंग. आता म्हाका सांग, आता तू बसला, तुझे कितले कोटी आसा? आता काय 1000 ना, तू 1 कोटी आसा असो बसतो ना. तुझ्याकडे जेन्ना इंटरनली 1 कोटी आसा तुका फिलिंग, तू असो बसून असो पायार पाय घालून बसून, हे तुझो म्हणजे तुझो जो गेटअप असता पळय तो चेंज जाता.
म्हणजे ते घटबंधन रावपाक स्टार्ट तो करपाक जाय. 1 कोटी मनीस जर अट्रॅक्ट करतलो जाल्यार पहिल्यांदा तुवें 1 कोटी आसा त्या मनशाक वचोन मेळपाक जाय. तुका मर्सडीज गाडी घेवंक जाय, तू बैल गाडयेंतल्यान सद्दी भोंवता जाल्यार तुका ती एनर्जी मॅच कशी जातली, एनर्जी वळखूंक कशी कळटली. तुका जर गाडी घेवपाची आसा, फॉर्च्युनर घेवपाची आसा, ओके, माय नेक्स्ट ड्रीम कार इज फॉर्च्युनर. आय विल रिव्हील हियर, डिक्लेअर करता. प्रेझेंटली माझ्याकडे कितें i20 आसा. एका टायमार माझ्याकडे सायकल सुद्दां नाशिल्ली, बरोबर. हांवें तुका कितें सांगलां, म्हाज्या आयुश्यांत हांवें म्हाका जाय ते एट्रॅक्ट करून. एक दीस असो येतलो, ते दीस म्हाका परतो पळय म्हाज्याकडे फॉर्च्युनर आसतली. त्यांना परत भेटला. म्हणजे ह्यो फिलिंग्स क्रिएट जेन्ना मनान जाता तेन्ना आता जेन्ना माझ्या मनान फॉर्च्युनर आसा तेन्ना फॉर्च्युनर कशी दिसता ती ऍक्च्युअली आता ते म्हणून कितें करा जाणा, सगळे जाण आमचे जे कोण ऑडियन्स आसा त्यांनी न्ही एक द सिक्रेट म्हणून एक मूवी आसा, युट्यूबार तुमकां गुगलार केल्यार मेळटली, ती मुद्दाम पळया. हेतून हे सगळे लॉ हेचो अर्थ ती पयली डायरेक्ट अटॅक जावपाक लावची ना जाल्यार जर सगळ्योच गजाली गुगलार मेळलेल्यो, गुगल वूड हॅव बीन द बेस्ट टीचर, जाल्यार मेंटराची आनी टिचर्सांची गरज नाशिल्ली. सो सगळ्योच गजाली सर्च केल्यो, AI वापरले, गुगल केले म्हणून मेळना. थोड्यो गजाली तुका गुरून सांगच्योच पडटा. सो ते खंयच गुरूक बायपास करिना, पूण तुका एक नॉलेज येवं शकता आनी तुका जर विश्वास बसलो, नॉलेज येयले, देन यू कॅन सर्च फॉर युअर गुरू. हांव अशें म्हणना सगळे जाण म्हाज्याच कडेन ये आनी शिकात, पण जेंकां म्हाज्या कडेन शिकपाचें आसा ते म्हाज्या कडेन शिकूंक शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शन कसो यूज करप, किती हर्डल्स आसा, कित्याक यूज जायना, कित्याक यूज जाता, हें सगळें शिकून. सो आमचो पॉयंट आसलो मर्सडीज जर तुका जाय तर तुवें एकदां वचून त्या शोरूमान वचपाक पयशे घेता, मर्सडीजच्या घेता, इतले बसून इतके रुपया दिना, चल त्या गाडयेन एकदां बस, तो फील घे. तू जेन्ना त्या मर्सडींतल्यान भोंवतलो, केन्ना तू जेन्ना फॉर्च्युनरांतल्यान भोंवतलो आनी जेन्ना तू तुज्या 800तल्यान भोंवता, ऑल्टोतल्यान जेन्ना भोंवता, तो जो डिफरन्स आसा, पोटांतले पाणी हलना म्हणटा, खबर आसा न्ही. हांव अजून मर्सडीजान बसलो ना, पूण अशें आयकलां की बसलेले म्हणटा की पोटांतले पाणी हलना. म्हणजे इतलो कम्फर्ट, लक्झरी, ती लक्झरी तुका फील कशी जातली, लक्झरीन बसवूनच जातली. त्या लक्झरी जेन्ना तू ते मॅच जातले पळयतलो आनी वन्स यू आता जी गजाल तुवें पळोवंकच ना. आता हांवें तुका सांगलें तुज्या मनात, आता जी तुका तू पॅरीस सिटी आसा न्ही, तुज्या दोळ्या फुडल्यान हाड पळया, तू हाडली बिकॉज तू पॅरीस पावला काय, तू व्हिडिओ खंय तरी पळय, व्हिडिओ खंय तरी पळय तू पॅरीस सिटी हाडली. आता तू आफ्रिकेन पावला, आता आफ्रिकेतली एक सिटी हांवें तुका सांगली, ह्या आफ्रिकेतली सिटी व्हिज्युअलायज करून तुका करूंक जातली ना, जावची. कित्याक जावची ना, पान केन्ना पळोवंकूय ना ती. जी गजाल तुज्या आयुश्यान केन्ना घडोवंकच ना, पळोवंकच ना, जाल्यार तू ती व्हिज्युअलायज कशी करतलो. सो पहिल्यांदा त्या गजालीच्या लागीं वचपाक जाय, त्याची फ्रिक्वेन्सी चेक करपाक जाय, तो फील घेवपाक जाय, त्यो भाव मागीर तू जेन्ना व्हिज्युअलायज करतलो पळय तेन्ना तो तुका फील. आनी तो फिलींग म्हणजे कशें बेस्ट आहे, म्हाका मर्सडीज जाय, म्हाका तू जॉब जरी केलो म्हाका मर्सडीज जाय म्हणून 100 फावट 1000 फावट, ते मॅनिफेस्ट जावचे ना. त्यो फिलिंग्स, त्यो इमोशन्स ते अशे म्हणजे प्रॅक्टिकली आसा. आता तुझ्याकडे असताना तू